हाय, हॅलो, नमस्कार. कसे आहात सर्व? आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असाल. तर स्वागत आहे तुमचं नवीन एका ब्लॉगमध्ये. तर आजचा ब्लॉग जो आहे तो थोडासा विशेष आहे. कारण की आम्ही जाणार आहे गावाला. तर गावाला जाण्यासाठी आता तयारी चालली आहे. तर सर्वात आधी आता म्हटलं वेळ आहे. तर शौर्य उठला पण होता. तर म्हटलं शौर्याची अंघोळ वगैरे जे आहे ते करून घेऊया. तर शौर्याला अंघोळीसाठी मी आता शौर्याची ती मालिश वगैरे करते आणि तो इतका ॲक्टिव्ह झालाय, की मालिश करायला त्याला खूप आवडतं. इतका तो म्हणजे हे करतो, की त्याला फार छान वाटतं असं मालिश वगैरे करताना. तर गावाला जायचं म्हटलं तर घरातले सगळे कामं आपल्याला जे आहेत ते आवरावेच लागतात, हो की नाही? तर म्हटलं पहिले याला अंघोळ करून थोडंसं याला झोपून देऊ. म्हणजे झोप जर झाली, म्हणजे कसं जायला थोडंसं त्याला त्रास होणार नाही आणि तो थोडंसं किरकिर पण करणार नाही. म्हटलं त्याची झोप होणं फार गरजेचं आहे. गावाला जायचंच होतं. तर गावाला जाण्यासाठी आम्ही थोडंसं आता बसने जाणार आहे. कारण की मिस्टर सोबत येणार नाही. माझा लहाना भाऊ जो आहे तो पुण्याला राहतो. तो पुण्यावरनं येणार. मग आम्हाला नाशिकवरून घेणार आणि मग आम्ही जे आहेत तर गावाला जाणार माहेरी. म्हणजे माझ्या मम्मीकडे जाणार आहेत आम्ही. तर म्हणजे कसं बाळ घ्यायला थोडंसं सोबत होऊन जाईल बसने. कारण की मी बसने जे आहे ते पहिल्यांदाच जाणार आहे त्याला घेऊन. म्हणजे त्याला घेऊन अजून कुठे गेलेली नाही आणि नेमकं मिस्टरांना सुट्टी नाही असल्यामुळं काही त्याला म्हटलं आपण बसनेच जाऊया. त्याच्यामुळे आम्ही आता बसने जायचा प्लॅन केला आहे. त्याच्यामुळे तो येईल आणि मग तो त्याच्यासोबत मला घेऊन जाईल. असा आजचा प्लॅनिंग ठरलंय आणि गावाला जायचं आहे आणि मध्येच पाहुणे शौर्याला बघण्यासाठी येत आहेत. तर ते त्यांचं पण मध्ये गोंधळ ते यायचं. आता हे येणारे जे पाहुणे आहेत ना तिसऱ्यांदा म्हणताय की येतो येतो येतो. बघू आज येता की नाही. तर त्यांच्यासाठी आम्ही थांबलो. मग ते येऊन गेले का म्हणजे कसं ते येऊन गेले शौर्याला बघून गेले की आमचं आम्ही कामाला जायला मोकळं होऊन जाऊ. गावाला जायचं म्हटलं तरी पण घरातले कामं काही चुकत नाही. घरातले कामं करूनच जावे लागतात. तर म्हटलं चला घर वगैरे आता 2-3 दिवस गावाला जाणार तर मिस्टर काय घरातलं कामं आवरणार नाही. तर घरातलं काम आवरून वगैरे घेऊया म्हणजे जरा आपलं साफसफाई जी आहे थोडंसं क्लिनिंग वगैरे करून जाऊया. म्हणजे 2-3 दिवस घर फ्रेश राहील त्यांच्यासाठी. त्याच्यामुळे आणि नेमके पाहुणे पण येतात त्याच्यामुळे आणि रोजचे कामं आहेत आपल्याला आवरावीच लागतात. गावाला जायचं असो किंवा घरात असो, कुठेही असो. बाईला काही कामं चुकतच नाही. त्याच्यामुळे ते कामं आपल्याला कंपल्सरी आहेच ते आपल्याला आवरावीच लागतात. स्वयंपाक जो आहे तो सकाळीच बनवून झालेला होता आणि भांड्यांचा एवढा पसारा होता. तर आज जेवणामध्ये शेवगाच्या डाळ शेवगा आपण सांबारसारखं बनवतो ना, तसं डाळ शेवगा बनवलेला आहे. भात आणि पोळी असं आजचं जेवण बनवलेलं होतं. तर भांडे वगैरे जे आहेत ते आवरून घेते, किचन वगैरे क्लीन करून घेते. कारण हे कसं कचरा वगैरे पण आपल्याला बाहेर टाकून होऊन जाईल. कारण की घंटागाडी पण येत असते त्याच्यामुळे कसं सगळं क्लीन राहील. 2-3 दिवस काही मिस्टर बघत नाही कारण ते उशिरा येतात ड्युटीवरनं. त्याच्यामुळे थोडंसं जे क्लिनिंग वगैरे आहे ते मी आजच करून घेते. आणि बाळ पण झोपले. अंघोळ घालून त्याला झोपवलं. मग मी अंघोळ करून घेतली आणि माझे जे रेग्युलरचे काम आहेत ते आवरून घेते. म्हणजे कसं आणि पाहुणे येऊन गेले की म्हणजे मला फास्ट निघायला पण सोपं जाईल.
जास्त काही कपडे नव्हते आज मशीनला लावण्यासाठी, थोडेसेच कपडे होते. म्हटलं तेवढे पण कपडे मशीनला लावून क्लीन म्हणजे वॉश होऊन जातील. नेमकं मशीनचं जे आहे लिक्विड पण संपलेत. मग सध्या म्हटलं थोडंसं निरमा पावडर टाकूनच हे करून घ्या. पण निरमा पावडरने एवढे छान कपडे काही निघत नाही. पण ठीक आहे, करावं तर लागतंच. तर कपडे जे आहे ते मशीनला लावून दिले. मशीनला कपडे लावून झाल्यानंतर जे बाकीचं काम आहे म्हटलं तेवढं आवरून आवरून घेऊया, जेवण करून घेऊया आणि बॅग भरून घेऊया. मेन म्हणजे 1 दिवस जाणं असो की 2 दिवस जाणं असो, तर बॅग भरणं कंपल्सरीच असतं. आता 2च दिवस जायचे, नेमकं होळी पण आहे आणि भावाला पण सुट्टी होता. मग तो म्हणे चल म्हणे सोबत. मग जायचं ठरवलं. तर 2 दिवस जायचं म्हटलं तरी पण भरपूर कपडे. तरी मी सोबत एकच ड्रेस, 1-2च ड्रेस नेणार आहे. पण शौर्याचे जे आहेत जास्त कपडेच न्यावे लागतील. तर 1 दिवस जाणं असो, 2 दिवस जाणं असो, बाळासोबत असलं म्हणजे खूपच सामान घ्यावं लागतं. कपडे घ्या, त्याचं औषधं घ्या, हे घ्या. म्हणजे बरंच असतं ना. आपण आपलं सामान हे कट करू शकतो, पण बाळासाठी आपल्याला घ्यावंच लागतं. तर बॅगेत कपडे वगैरे भरून घेते. त्याचे पण कपडे जे आहे भरून घेते. औषधं, मेकअपचं सामान वगैरे जे आहे ते भरून घेते. जमलं तर मी तिथे होळीचा ब्लॉग शूट करणार आहे गावाकडे. त्याच्यामुळे एक ड्रेस सोबत ठेवलाच आहे. तर सामान वगैरे जे आहे ते माझं भरून झालंय. जास्त काही कपडे नेत नाही. एक छोटीशी सॅक बॅगमध्येच भरून नेते. म्हणजे कसं ओझं जास्त नाही, कारण की बसनी जायचं त्याच्यामुळं. आणि तर पुढचा ब्लॉग खूप इंटरेस्टिंग असणार आहे. मी गावाकडचा ब्लॉगमध्ये सगळं शेअर करणार आहे, माझं माहेरचं. तर पुढचा ब्लॉग कंटिन्यू बघा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. तर चॅनलला सबस्क्राईब करणं फार गरजेचं आहे. म्हणजे छोटे मोठे जे मिनी ब्लॉग आहेत ते तुम्ही बघत राहा. आणि फायनली आम्ही गावाला पोहोचलो. शौर्य नेमकं आता सकाळ झालेली आहे. कालचं संध्याकाळी खूप उशीर झाला. संध्याकाळचं काही शूट वगैरे केलं नाही. आता सकाळचे 8 वाजलेत. बाळाला खाली टाकलंय. बाळ छान खेळतंय. तिकडे बाळाचे मामा बसलेले आहेत आणि बघू शकता तुम्ही गावाकडचं वातावरण किती फ्रेश आहे. तर चला भेटू पुढच्या गावाकडच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.